लाडक्या बहिणी योजनेचं काम केलंय तसंच अंगणवाडी सेविकेचं काम करावं। आणि ते म्हणतात की वेतन आहे वेतन, ह्यात आमचे गोव्याचे कर्मचारी एक अटॅक येऊन मेले, तिचा परिवार आता उघड पडलेला आहे, तिच्या घरच्यांनी काय करायचं। आणि अंगणवाडी सेविका ह्या अंगणवाडीचे काम अर्धा वेळ नाही तर आम्ही पूर्ण वेळ काम करतो, पूर्ण वेळ नाही तर आम्ही हे काम 24 आशा वर्करची झालेली आहे, भरती झालेली आहे, पण पाठीमागे ठेवून तुम्ही त्यांचा विचार केला, मग आमचा का विचार तुम्ही करत नाहीत। अगदी मी अंगणवाडी सेविका दीपमाला जाधव, अंगणवाडी क्रमांक B28 भीमनगर बार्शी येथे माझी अंगणवाडी कार्यरत आहे। ज्यावेळेस शासनाने ही योजना जाहीर केली त्यावेळेस आम्हाला सुरुवातीला म्हणजे दडपण आल्यासारखं झालं होतं की बाबा आता एवढी मोठी योजना, आणि शासनाने सरळ सांगितलं होतं की योजना अंगणवाडी मार्फत राबवण्यात येणार आहे। सुरुवातीला आम्ही सर्व पालकांचे ऑफलाईन फॉर्म भरून घेतले, ऑफलाईन फॉर्म भरून घेतल्यानंतर सांगितलं गेलं की ऑनलाईन पण तुम्हीच भरायचे। सुरुवातीला त्यांनी जे नारी शक्ती ॲप आम्हाला दिलं होतं, ते नारी शक्ती ॲप सुरुवातीला चालत नव्हतं, दिवसभर ऑफलाईन फॉर्म भरून घ्यायचे आणि संध्याकाळी 11 नंतर हे ॲप चालत होतं, म्हणजे नाईट ड्युटी पण आमची लावली होती त्यांनी। संध्याकाळी 11 ते सकाळी 5:30 फक्त ते ॲप चालत होतं, आणि 5:30 झाले की ते ॲप बंद होत होतं। तर रात्री आम्ही त्या सर्वांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतले, आणि फॉर्म भरून घेतले। आता सगळ्यांचा एक प्रश्न होता की आपण एवढं केलंय, पालकांना एवढा विश्वास दिलाय, पण आता जर नाही मिळाले तर, कारण एक निगेटिव्ह, कुठल्याही गोष्टीला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन बाजू असतात। निगेटिव्ह बोलणारे पण असतात, काय म्हणायचे पैसे भेटणार नाहीत। मग भरून घेतलेल्या 400-500 लोकांना उत्तर काय द्यायचं हा प्रश्न होता। परंतु ज्यावेळेस 15 ऑगस्ट पासून सगळ्यांचे पैसे जमा व्हायला चालू झालं, त्यावेळेस कुठेतरी आपण केलेल्या कामाचं आपल्याला फळ भेटतंय याचं समाधान होतं। प्रत्येक जण फोन करून सांगत होता मॅडम पैसे भेटले, मॅडम पैसे आले। मग त्यांचा जो आनंद होता तो आनंद खरंच आम्ही केलेल्या कामाचं आम्हाला फळ भेटलं होतं। हे सगळं काम करतो शासन, कुठलीही योजना राबवतो त्यावेळेस ग्राउंड लेवलला काम करणारे हे आम्ही असतो, कारण शासन आणि ही योजना किंवा पालकांची जे आहे त्याच्यामधलं आम्ही दुवा बनण्याचं काम आम्ही केलेलं आहे। तर हे ज्यावेळेस आम्ही काम प्रामाणिकपणे जसं आम्ही काम केले तसं आमच्या काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा तेवढ्याच प्रामाणिकपणे शासनाने पूर्ण कराव्यात। गेली 1975 पासून आमची ही योजना आहे, एक प्रायोगिक तत्वावर चालू झालेली योजना आहे। आज सर्वांनी पाहिलं असेल की या योजनेचा किती मोठा वटवृक्ष झालेला आहे। मग या वटवृक्षाच्याही काहीतरी अपेक्षा आहेत, त्याची पानं काही गळून पडायला लागली, की त्यांच्या ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाकडे शासनानं प्रामाणिकपणे लक्ष द्यावं। आमचं मानधन वाढ असेल, मध्ये आम्ही 2 महिने संप केला, पण 2 महिने संप करून एकतर आमचं मानधन मागण्या तर मान्य झाल्याच नाहीत, प्लस 2 महिन्याचं मानधन आमचं त्यांनी कट करून घेतलं। हे कित्येक अंगणवाडी सेविका आहे सिंगल पॅरेंट्स आहेत, आमचे एकेरी कुटुंब आहे आमचं, की आमच्या एकाच पायावर आमचा संसाराचा गाडा चालतो, की मग 2 महिन्याचं मानधन गेलं तर आम्ही घराचं भाडं द्यायचं कसं, आमचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, हाही आमच्या समोरचा सगळ्यांसमोरचा प्रश्न आहे। तेवढी एकच विनंती आहे की आम्ही जसं हे प्रामाणिकपणे बहीण लाडकीचं काम यशस्वी करण्यात आम्ही सहकार्य केलं तुम्हाला, तेवढंच आमचं मानधन वाढ असेल किंवा वेतनाची मागणी असेल ती शासनाने तेवढ्याच प्रामाणिकपणे आमची मागणी मान्य करावं। एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते। धन्यवाद। मानधनाऐवजी आम्हाला जर वेतन श्रेणी केली तर आमच्या सर्वांना अतिशय आनंद होईल, एवढीच आमची सगळ्यात मोठी अपेक्षा आहे। एवढीच मी शासनाला मागू इच्छिते की आम्हाला मानधन नको, वेतन हवं। शासनानं आता लाडकी बहीण योजनेचं काम सुरळीतपणे पार पाडलं आहे, त्याप्रमाणे माझ्या अंगणवाडी भगिनींचा पण असाच विचार करावा आणि आम्हाला मानधनाऐवजी वेतन श्रेणी चालू करावी आणि शासकीय दर्जाचा द्यावा, एवढीच विनंती शासनाला आहे आमची। तरी या लाडक्या भावाने ज्याप्रमाणे आम्हाला लाडक्या बहिणींचा विचार केलेला आहे त्याप्रमाणे माझ्या लाडक्या अंगणवाडी बहिणींचा पण विचार करावा आणि त्यांना पण लाडक्या भावाचा पाठिंबा द्यावा, एवढेच मी प्रामाणिकपणे सांगू शकते। जय हिंद, जय महाराष्ट्र। विजया कुबेरदास यादव, राहणार गौडगाव, अंगणवाडी सेविका। तर मी गौडगावमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करते। सुरुवातीला ही नारी दूध ॲप ज्यावेळेस ओपन झालं आमच्या मोबाईलमध्ये त्यावेळेस रेंज नसायची, रात्री 2ला 3ला 2:30ला उठून आम्ही हे गोरगरिबांच्या महिलांसाठी रातोरात झटून काम केलं, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो 15 ऑगस्टच्या वेळेस सगळे म्हणायला लागले की बाई आमच्या खात्यात पैसे आले, त्यावेळेस आम्ही पण खुश झालो। आम्हाला पण एवढा आनंद झाला की गोरगरिबांच्या मातांचं जेवढं चेहऱ्यावरचं हास्य पाहून आम्हालाही त्यांचा आनंद भेटला, आणि आम्ही त्यांना सुखी राहून आम्हाला पण देव सुखी ठेवेल अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना केली।
आणि तर शासनानं आमच्याकडं पण लाडकी बहीण योजनेचं जसं काम एकदम हाती धरून एकदम चांगल्या पद्धतीने कार्य पार पाडलं, तसंच ह्या लाडक्या अंगणवाडी सेविकेच्या बहिणीचं पण त्यांनी ज्या काही शासनाच्या आमच्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या. तर इथेच मी माझं 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेविका अनिता सीताराम पायगन. आता जे साहेबांनी एवढं लाडक्या बहिणी योजनेचं काम केलंय तसंच अंगणवाडी सेविकेचं काम करावं. आणि ते म्हणतात की त्या फक्त 5 तासच काम करतात, असं नाही साहेब. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून ते आम्हाला रात्री 12 पर्यंत मेसेज असतात. आता आम्हाला लाडक्या बहिणीचे सगळ्यांचे OTP आम्ही जरी मोबाईल चालत नव्हते तरी रात्री 12 वाजेपर्यंत पालकांना उठून आम्ही त्यांचे OTP घेतले. माझ्या मैत्रिणी सकाळी अंगणवाडी जाऊन त्यांचे फॉर्म भरून घेतले. सकाळी 6 वाजता मेसेज, 12 वाजता मेसेज पर्यंत. आणि सगळ्या माझ्या महिला मैत्रिणी माझ्या सगळ्यांनी आजारी पडेपर्यंत काम केले. असंच या कामाचं आम्हाला श्रेय त्यांनी द्यावं. आमचा कष्टाचं फळ त्यांनी आम्हाला पगारवाढीचं द्यावं किंवा किमान वेतन आम्हाला त्यांनी चालू करावं, एवढीच आमची साहेबांना विनंती आहे. धन्यवाद. माझी महिला मैत्रीण अंगणवाडी सेविका, तिचा पण त्यामध्ये मृत्यू झाला. ह्याची पण कुठंतरी शासनानं खबरदारी घ्यावी व त्या महिलेला किंवा त्या अंगणवाडी सेविकेला तिच्या कुटुंबाला त्यांनी न्याय मिळवून द्यावा ही विनंती. धन्यवाद. मी अंगणवाडी सेविका सविता उतरेश्वर गुरव आहे. तर आज ही लाडकी बहीण योजना जी आहे ती खूप छान आहे आणि याच्यामध्ये इतका त्रास झालेला आहे आम्हाला. खरोखरच पहिल्या दिवसापासून पालक म्हणजे भरायला येत होते तेव्हा इतके प्रश्न विचारत होते आणि आम्हाला पण त्याची उत्तरं अगदी माहिती नव्हते, पण ते बऱ्याच चांगल्यापैकी आम्ही त्याची उत्तरं दिली. त्यांना समजावून सांगितलं की कसं भरायचा वगैरे फॉर्म. आणि असे काम आम्हाला ज्यावेळेस योजना प्रत्येक योजनेमध्ये आम्हाला हे करतात, पोलिओ असेल आणखीन काय काय असेल. पहिली योजना कोणती आली की अंगणवाडी सेविका मोकळी दिसते सरकारला, तर त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकाचा सरकारने विचार पण करावा. तुम्ही आशे भाऊ झाला तर आमचे आशे पण भाऊ व्हा ना, कारण एवढ्यामध्ये आमचं काही भागत नाहीये. आणि आम्हाला तर तुम्ही एवढ्या सगळ्या योजना आणतात, एवढं आमच्या पाठीमागून आशा वर्करची हे झालेली आहे, भरती झालेली आहे, पण पाठीमागून तुम्ही त्यांचा विचार केला, मग आमचा का विचार तुम्ही करत नाहीत? अगदी पहिल्या 100 रुपयापासून आमच्या अंगणवाडी सेविका कामं करत आहेत, वयोवृद्ध झालेले आहेत, मग त्यांना म्हातारपणी काय जणांचा अपवाद सगळेच नसतात, पण काय जणांची मुलं सांभाळत नाहीत, सुना सांभाळत नाहीत, मग त्यांचा पण तुम्ही विचार करा ना. त्यांना काहीतरी पेन्शन वगैरे लवकर चालू करा ना. त्यांची सेवानिवृत्ती झालेली असते आणि आहे त्यांचं पण तुम्ही मानधन नकोच आहे, आम्हाला वेतन करा. तुम्हाला दुसऱ्यांना देण्यासाठी सगळ्या पगारी वगैरे वेतन आहे आणि अंगणवाडी सेविका बाबतीत असं का? मग तुमच्या प्रत्येक काय आलं की तुम्हाला अंगणवाडी सेविकाची आठवण होते, काय काम आलं की अंगणवाडी सेविकांची आठवण तुम्हाला होते. आणि मॉप साठी काय असलं, कुठं काय कार्यक्रम असला की बोलवा अंगणवाडी सेविका का, तर मॉप मोठा आहे, टाळ्या वाजवायला आहे. कदाचित माझा राग येईल, पण ह्या गोष्टीचा विचार करावा की अंगणवाडी सेविकांनी करायचं काय. लहान मुलं आहेत, त्यांची शिक्षण आहेत आणि विशेषतः त्यांना आधार पण नसतो कुणाचा. दिसायला सर्व असतात पण तोंड मात्र प्रत्येकीला आपणच द्यावं लागत असते लेकरांच्या खर्चासाठी. सगळे म्हणतात आम्ही आहोत, पण नातेवाईक हे ते फक्त म्हणण्यापुरते असतात. म्हणून या गोष्टीचा शासनाने विचार करावा आणि अंगणवाडी सेविकांना वेतन द्यावे अशी आमची कळवळीची एकदम नम्र विनंती आहे शासनाला. आणि आम्ही असं नाही की तुम्ही आम्ही समाधानी आहेत, तुम्ही 10,000 जरी दिले तर आम्ही त्याच्यात समाधानी काम करतो, आम्ही हसतमुख काम करतो, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण तरी पण आमचा विचार करावा आणि इथून पुढे उत्स्फूर्तपणे आम्ही सगळ्या योजना राबवूत. पण सध्या आमची फार नाराजगी आहे, ते अशा वर्करांना तुम्ही वाढवलंय त्याच पद्धतीने आमचा पण विचार करावा एवढी मी नम्र विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. मी अंगणवाडी सेविका रेखा श्रीरंग विधाते. आमच्या सर्व अंगणवाडी भगिनी माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म व्यवस्थितरित्या सर्वांनी भरलेत आणि सर्वांचे अर्ज मंजूर झालेत. विशेष म्हणजे आणि सर्वांच्या खात्यावर 3-3 हजार पडलेले आहेत. काही जणांचे पडलेले नाहीत पण ते लवकरच पडतील. काही जणांचे पडलेले नाहीत, त्यांचे सारखे फोन येतात की आमचे का पडले नाहीत, पण आम्ही त्यांना व्यवस्थित उत्तर देतो की तुमचं जर आधार लिंक नसेल अकाउंटला तर तुमचे पैसे पडणार नाही. तर त्यांना आम्ही प्रत्येकांना सांगितलंय की तुम्ही आता जाऊन बँकेमध्ये जाऊन आधार लिंक करून या. आधार लिंक झाल्यानंतर तुमचे 8 ते 10 दिवसामध्ये तुमचे पैसे पडणार आहेत, हे 100% आहेत. आणि मी सरकारला एकच विनंती आहे की माझी हे योजनेचे फॉर्म भरायलापासून नाही, आम्ही हे अंगणवाडी सेविका ह्या अंगणवाडीचे काम अर्धा वेळ नाही तर आम्ही पूर्ण वेळ काम करतो, पूर्ण वेळ नाही तर आम्ही हे काम 24 तास करतो. हे एवढंच माझं सरकारला
सांगणं आहे की आम्ही अर्धा वेळ कामगारी नसून आम्ही पूर्ण वेळ कामगार आहोत. त्यांनी आमचा विचार करावा आणि आमचे मानधन नाही तर आम्हाला त्यांनी वेतन द्यावे एवढी एक विनंती त्यांना आहे. हे काम करत असताना माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना आम्ही दिवसभर त्यांचे ऑफलाईन फॉर्म भरून घ्यायचो आणि नारी शक्ती अभियान 11च्या पुढं आणि 5:30च्या आत ह्याच वेळेत चालत होतं. तर त्यावेळेस आम्ही पूर्ण सर्वेतील लोकांना सांगत होतो की तुमचे आम्ही ऑफलाईन फॉर्म भरलेत पण ऑनलाईन फॉर्म आम्ही हे संध्याकाळी भरणार आहेत कारण ते दिवसभर चालत नाही. मग त्यांना आम्ही सांगत होतो की तुम्ही मोबाईल जवळ ठेवा आणि सायलेंट वर करू नका. आणि आम्ही फोन केला की तुम्ही फोन उचला आणि आम्हाला एक OTP सांगा. OTP सांगितल्यानंतर तुमचा फॉर्म हा सक्सेस होणार आहे. तर आमच्या सर्व पालकांनी सर्वेतल्या मोबाईल जवळ ठेवत होते आणि आम्ही ज्या वेळेस फोन करू मग ते रात्री 12 असेल 1 असेल 2 असेल 3 असेल किती पण वाजता आम्ही फोन केला तर ते फोन उचलून आम्हाला OTP सांगत होते आणि त्यांचे आम्ही फॉर्म रात्रभर भरत होतो. मग आम्ही आमचे कामकाज आम्ही 24 तास करतो तर आम्हाला त्यांनी वेतन का देऊ नये एवढं त्यांनी आम्हाला सांगावं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते.